आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मी वेळेकडे लक्ष दिलो नाही. प्लीज राईट डाऊन. हे लिहून घ्या हो. येस, कम्प्लीट झाल्यानंतर मला डन म्हणून सांगायचंय. येस, ज्यांचा 18 नंबर कम्प्लीट झालाय सिरियल नंबर, प्लीज राईट 19 नंबर. ओके, प्लीज राईट ट्रान्झॅक्शन नंबर 19, सिरियल नंबर 19. मी इझी रूल सांगणार आहे बँक अकाउंट साठी. ओके, 2 मिनिट्स वेट करायचंय फक्त. इझी रूल मी सांगणारच आहे. ट्रान्झॅक्शन नंबर सिरियल नंबर 19 तुम्ही लिहा. सिरियल नंबर 19. लिहिलात का हो? चला, अजून एक न्यू पॉइंट बघायचा का हो? बँक अकाउंटचं सिंपल रूल बघायचं का? रिसिव्हर गिव्हर पेक्षा मला माहित आहे पर्सनल अकाउंट आहे. तुम्हाला पण माहित आहे बँक अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे. पण एकदम इझी रूल आहे त्याच्यापेक्षा. फार इझी आहे. तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी पण इझी आहे. आणि डेबिट क्रेडिट पण तुम्ही लगेच सांगू शकता. येस, मी एकदा ते सांगू का हो? एकदा मी रिपीट करतो हे. ते सांगितल्यानंतर, ओके, सिंपल रूल सांगितल्यानंतर मी एकदा रिपीट करतो. सिरियल नंबर 18 किती इझी आहे बघा तुम्ही. बँक साठी, ओनली फॉर बँक. मी एक सिंपल रूल सांगतोय. मला परमिशन देता का? सगळ्यांना ऑडिओ क्लिअर आहे, ऑल क्लिअर म्हणून सगळ्यांनी सांगायचंय. क्लिअर असेल तर ऑल क्लिअर ना? येस, व्हेरी गुड. येस, प्लीज कॉन्सन्ट्रेट. आता मी डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. आता समजा मला हे माहित नाहीये. आता तुम्हाला माहित असायला पाहिजे बँक अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे. फॉर दॅट डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, हे करेक्ट आहे, रॉंग नाहीये. एक्झॅक्टली 100% करेक्ट आहे. बट त्याला इझी करायचं आहे आपल्याला. आता मी फार इझी रूल सांगणार आहे. हे बघा, बँक बॅलन्स जर इन्क्रीज होत असेल, म्हणजे वाढत असेल, बँक बॅलन्स इन्क्रीज होत असेल तर त्याला डेबिट द्यायचं. बँक बॅलन्स कमी होत असेल, डिक्रीज होत असेल, तर त्याला क्रेडिट द्यायचं. बँक बॅलन्स म्हणजे काय असतं सर? समजा तुम्ही डिपॉझिट केला, जमा केला बँकेमध्ये 50,000 बॅलन्स असते. समजा तुम्ही परत जमा केला 10,000, मग टोटल बॅलन्स तुमचं झालं 60,000. हे तुमचं बॅलन्स आहे बँकेमध्ये. तुम्ही जसं डिपॉझिट करता, जसं पैसे जमा करता, तसं बॅलन्स वाढत जात आहे. जसं विड्रॉ करता तसं बॅलन्स कमी होत आहे. परत जमा केलात, परत बॅलन्स वाढत आहे, परत कमी कमी जास्त होऊ शकतंय. बँक बॅलन्स म्हणजे कळालं का हो तुम्हाला? म्हणजे बँकेमध्ये तुमचे पैसे किती आहेत, अमाऊंट किती जमा आहे, डिपॉझिटेड अमाऊंट. तुम्ही पैसे विड्रॉ केलात किंवा पेमेंट केलात कोणाला तरी, तर बॅलन्स कमी होणार, डिक्रीज होणार. समजा तुम्ही पैसे जमा केलात, अमाऊंट जमा केलात, कॅश जमा केलात, डिपॉझिट केलात, तर बँक बॅलन्स वाढणार. समजा कोणी, आता तुम्ही जमा केला नाही, तुमचे फ्रेंड आहेत कोणतरी, त्यांनी जमा केले तुमच्या अकाउंटमध्ये, सर तसं पण होत असतंय का? होऊ शकतंय ना. तुमच्या अकाउंटमध्ये मी पण पैसे जमा करू शकतो. मग त्यांनी जमा केल्यानंतर बँक बॅलन्स वाढणार आहे. मग काय करायचं? इन्क्रीज होत असेल तर डेबिट.
समजा तुम्ही पेमेंट केलात फ्रेंडला, तुमच्या फ्रेंडला तुम्ही पेमेंट केलात, मग बँक बॅलन्स डिक्रीज होणार आहे, कमी होणार आहे, मग बँक अकाउंटला क्रेडिट. फार सिंपल आहे. आता हे एक एक्झाम्पल सेम सिमिलर 18 नंबर जे सिरियल नंबर आहे ना, एक्सप्लेन करतोय. आता कॉन्सन्ट्रेट करा. कॅश अकाउंट तुम्हाला माहित आहे. कॅश विथड्रॉन फ्रॉम एसबीआय ₹1500. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट, सेकंड अकाउंट इज एसबीआय अकाउंट. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट, एसबीआय अकाउंट इज पर्सनल अकाउंट. इथपर्यंत पण सगळ्यांना माहित आहे. मग कॅश कम्स इन म्हणून कॅश अकाउंटला डेबिट हे पण सगळ्यांना माहित आहे. एसबीआयचं पण माहित आहे, बट मी इझी रूल बघा कसं सांगतो. एसबीआय अकाउंट इज पर्सनल अकाउंट, बँक असल्यामुळे पर्सनल अकाउंट आहे. आता मी डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर कडे जाणार नाहीये. मी काय म्हणणार, एसबीआय मध्ये त्या बँक अकाउंट मध्ये बॅलन्स कमी होत आहे का जास्त होत आहे बघणार मी. बॅलन्स जर इन्क्रीज होत असेल तर काय द्यायचंय, डेबिट. बॅलन्स डिक्रीज होत असेल तर त्याला काय द्यायचंय, क्रेडिट. म्हणजे बँक बॅलन्स वाढत असेल तर डेबिट, बँक बॅलन्स कमी होत असेल तर क्रेडिट. ओके. आता बघा, तुम्ही कॅश विड्रॉ केलात एसबीआयच्या अकाउंट मधून, एसबीआय मधून 1500 विड्रॉ केलात, पैसे काढलेले आहेत तुम्ही अकाउंट मधून. मग मला सांगा, बॅलन्स वाढणार का कमी होणार, और बॅलन्स इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार, तुम्ही सांगायचंय. एसबीआय अकाउंट मधून हे तुम्ही 1500 काढल्यानंतर बॅलन्स वाढणार का कमी होणार, इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार. पैसे तुम्ही एसबीआय अकाउंट मधून काढलेले. मी एसबीआयचं विचारतोय, एसबीआय अकाउंटचं, कॅशचं विचारत नाहीये. एसबीआय अकाउंट मधले जे बॅलन्स आहे, समजा 60,000 बॅलन्स होतं, तुम्ही 1500 रुपीज काढलात, मग अकाउंट मध्ये किती बॅलन्स झालं, 58,500. मग बॅलन्स कमी झालं ना हो. सर कॅश वाढलं ना. अहो कॅशचं चालू नाही आहे, कॅशचं मी डेबिट दिलो ना इथं, मला एसबीआयचं पाहिजे. एसबीआयचं बॅलन्स कमी झालं ना हो. बँकेमधून तुम्ही 1500 काढलात, हे एक्झाम्पल घेतो मी. 60,000 बॅलन्स आहे असं मी समजा म्हणतोय, किती आहे मला माहित नाहीये. बॅलन्स आहे बघा, बॅलन्सवर इम्पॅक्ट काय होत आहे, कॅश विड्रॉ केल्यानंतर बॅलन्स कमी होत असतंय. समजा तुम्ही आता गेलात पप्पांसोबत, एटीएम कार्ड घेऊन गेलात, एटीएम मधून पैसे काढलात, मग पप्पांच्या अकाउंट मधलं बॅलन्स कमी होणार ना हो. कॅश मिळणार आहे, करेक्ट आहे, पण अकाउंट मध्ये काय होतंय सांगा मला, बँक अकाउंट मधून बॅलन्स कमी होणार म्हणजे बॅलन्स डिक्रीज. बॅलन्स जर डिक्रीज होत असेल तर काय करता तुम्ही, क्रेडिट. बघा एसबीआय अकाउंटला तुम्ही क्रेडिट केलेलं आहे. कळालं का हो मला काय म्हणायचंय. सर 100% कळालेलं नाहीये. 60%, 50% जरी कळालेलं असेल तरी मला इनफ आहे. कारण भरपूर वेळा बँक अकाउंट येणार आहे, भरपूर वेळा येणार आहे. अजून मी भरपूर वेळा सांगणार आहे, डू नॉट वरी, त्याचं टेन्शन घेऊ नका. 50% तरी कळालेलं असेल तुम्हाला तरी माझ्यासाठी इनफ आहे, एवढं लक्षात ठेवा. फर्स्ट टाइम मी सांगताना कुठलंही कन्सेप्ट 50 to 60%. व्हेरी गुड. काही जण तर 100% म्हणतात. हे कळालं का नाही, येस और नो मध्ये सगळ्यांनी सांगायचं. काही जणांचा आन्सर दिले. ओके. 50% कळालं तर 50% कळालं म्हणायचं, काही प्रॉब्लेम नाही. मी कोणालाच मारत नाही. तुम्ही विचारू शकता, सीए फाउंडेशनचं बॅच सध्या चालू आहे, त्याच्यात कोण फ्रेंड असतील तर त्यांना विचारू शकता. 11-12चे, सॉरी 12th बॅच पण चालू आहे. लास्ट इयरच्या कुठल्याही स्टुडंटला विचारू शकता तुम्ही. ओके. मी कोणाला आला नाही म्हणून मी मारलो किंवा कधीच मारत नाही मी, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. सो फ्रीली तुम्ही काय करायचंय, मला विचारायचंय किंवा सांगायचंय काय विचारलं. आता 19th मी एक्सप्लेन करणार आहे. प्लीज डू नॉट राईट पेन डाऊन, लिहू नका. फार इम्पॉर्टंट आहे, फार इम्पॉर्टंट आहे. पेड रेंट. रेंट म्हणजे काय हो, भाडं पे केलो आपण. समजा आपला बिझनेस आहे, ऑफिस वगैरे असेल किंवा शॉप असेल, ते रेंटेड प्लेस असेल तर आपण काय करतो, पे करतो, भाडं पे करतो आपण. पेड रेंट ₹3,500 बाय चेक. आता हे चेक म्हणजे हे चेक आहे ना तुमचं, हे स्पेलिंग नाहीये ते, हे स्पेलिंग करेक्ट आहे, हे रॉंग स्पेलिंग नाहीये, हे चेकचं स्पेलिंग करेक्ट आहे. तुम्ही जे हे चेक समजताय ना, हे रॉंग आहे. अकाउंट मध्ये हे चेक नसतंय. ओके.
म्हणजे कुठं वर्ड आलं तर इंग्लिशमध्ये येऊ शकतंय. बट तुमच्या स्क्रीनवर बाय चेक जे आहे CHEQE स्क्रीन विजिबल आता आहे का चेक करा. आय होप आता विजिबल आहे. स्क्रीन विजिबल आहे का? येस, ओके. हे एअरटेलचं प्रॉब्लेम आहे. माझ्याकडून काय प्रॉब्लेम नाहीये. एअरटेलवर आहे सगळं. ओके. एअरटेलचं कनेक्शन फार म्हणजे चांगलं स्पीड होतं. म्हणजे म्हणजे आता भरपूर दिवस झाले मी युज करतोय. बट 1-2 दिवस झाले काय मला माहित नाही काय प्रॉब्लेम आहे. एअरटेल पण सगळ्याच लेक्चरला प्रॉब्लेम येते. सीए फाउंडेशनला थोडं, कधी-कधी 12thला, कधी-कधी 11thला पण आता प्रॉब्लेम येत आहे. आता त्याच्यामध्ये जायचं नाही आपल्याला. ऐका ना हो. चेक सगळ्यांना माहित आहे का? बँकेचं चेक हे चेक नको हां मला. CHECKचं चेक नको मला. हे चेक माहित आहे का तुम्हाला? हे चेक माहित आहे का तुम्हाला? प्लीज येस ओर नो मध्ये आन्सर द्या मला. चेक माहित आहे का? हो, काही जणांना माहित आहे. ज्यांना माहित नाही त्यांना बघायचं आहे का हो चेक कसं असतंय? चेक बघायचा आहे का? एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवू का? एक्झाम्पल मी दाखवतो. ओके. एकच मिनिट हां, मी तुम्हाला चेक दाखवतो. येस. ज्यांना पण चेक माहित नाहीये त्यांना मी दाखवत आहे. आय होप मी डायरेक्ट नेटवर दाखवलं तर काही इश्यू नाहीये. स्क्रीनवर दिसतंय का हो तुम्हाला बघा? डिफरंट टाइप्स ऑफ चेक्स आहेत इथं. स्क्रीनवर दिसतंय का हो तुम्हाला? स्टेट बँक ऑफ इंडियाचं एक लेफ्ट साइडला आहे. असंच तुम्ही चेक बघितलेलं असेल ना? ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी मी दाखवत आहे. असं चेक असतात. नॉर्मली सगळ्या बँकेचं तसंच असतंय. फक्त बँक नेम ॲड्रेस वगैरे चेंज होतात. ओके. राइट साइडला वर डेट असते. त्यानंतर पे त्याच्यासमोर नाव लिहायचं असतंय. रुपी अमाउंट लिहायचं. रुपीज इन वर्ड्स. त्यानंतर रुपीज इन अमाउंट लिहायचं डायरेक्टली. देन साइन करायचं असतंय. राइट साइडला खाली बॉटम. असं बघितलं असं जर बघितलं नसेल तुम्ही तर काय करायचं आज सांगतो. आज काय करायचं? आज पप्पांना विचारायचं. पप्पा म्हणायचं, "पप्पा मला चेक पाहिजे" म्हणायचं. मग का म्हणून विचारतात. मग त्यानं मग म्हणायचं, "मला पैसे नको, मला फक्त चेक दाखवा" म्हणायचं. चेकबुक असेल तुमच्याकडं, मला चेक दाखवा म्हणायचं. ओके. मग त्यांनी दाखवतील. ओके. आज त्यांनी चेक बघणार का हो तुम्ही? फिजिकली बघा. आता मी नेटवर तर तुम्हाला दाखवलेलंच आहे. फिजिकली तुम्ही बघायचंय.
फिजिकली तुम्ही बघायचं. सर हे काय यूज होता तो? मी सांगतो ना हो तुम्हाला. ठीक आहे. आता हेच एक्झाम्पल बघा, सीरियल नंबर 19.